बघा मित्रांनो, कासेगावची यात्रा अशी भरलेली आहे. तर संपूर्ण मी तुम्हाला यात्रेचं स्वरूप दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला आता आपण मंदिर परिसर आणि आजूबाजूचा गावामध्ये किती मोठी यात्रा भरलेली आहे ते तुम्हाला दाखवतोय. बघा, मंदिराच्या कडेला असे ही सर्व दुकानं मांडलेली असतात. निवद बोन करण्यासाठी नारळ आहे. खूप लोक इथं येत असतात आणि आज यल्लमाची कासेगावची यात्रा म्हणजे सौंदतीची यल्लमाचं मूळ देवस्थान सौंदतीला आहे आणि तिचं देवस्थान हे पंढरपूर येथील कासेगावच्या गावामध्ये देवीचं वास्तव्य आहे. तर ही देवीची कमान आहे बघा, मूळ पूर्वी आलेली. तर आता आपण संपूर्ण कासेगाव बघणार आहोत. खूप भन्नाट यात्रा असते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असते. असे विकण्यासाठी लोक बसलेले आहेत, खेळणी वगैरे. संपूर्ण जोगती लोक पण इथं काशेगावला येतच असतात. यल्लमा म्हणजे जोगत्यांचीच आई आहे बघा. मोठी जोगती चाललेली आहे. काय कशी आहे तुम्ही? बरे आहे का? वर्षाला भेटता, आधी मध्ये भेटत नाही. मला काढला काय चला द्या काय ती थोडं अशी भन्नाट यात्रा असते आणि जोगती लोक इथं येत असतात बघा. तुम्ही यात्रेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पंढरपूरला येऊ शकता आणि पंढरपूर पासूनच 5 किलोमीटर असणारी ही यात्रा आहे बघा मित्रांनो. खूप छान जोगती लोक देवीची आराधना करतात. तर इथं आहे लिंबाचा प्रकार, लिंब नेसण्याचा ही प्रकार असतो बघा. नमस्कार, मी संध्या कांबळे परांडाकर. मी परांड्यावरून आले. तर इथं कसं काशेगाव पंढरपूर तालुक्यातील वर्षानुवर्ष देवीची यात्रा भरते. खूप आनंदानं, खूप मोठ्या उत्साहानं यात्रा भरते. तर आम्ही सगळे तृतीयपंथी, आमचे गुरु, नानगुरु, दातगुरु सगळे आम्ही इथं खूप उत्साहाने येतो आणि आनंदाने येतो आणि आम्हाला यात्रा करून यल्लमा देवीची खूप छान वाटतं. आम्ही आनंद घेतो. हे सगळं आमचा परिवार बार्शीकर. यल्हारे मानिक उदय.